नमस्कार मित्रांनो, आज आपण OTW नवीन ब्लॉगमध्ये भेटत आहोत. आपला आता नवीन ब्लॉग आजचा सुरुवात करत आहोत. आपण आज चाललो आहोत विरारचं नवीन जे मंदिर आहे, द्वारका मंदिर, ते बघायला चाललो आहोत. भेटू आपण आता पुढे, बघूच. अजून गेलो नाही बघायला, आता निघालो आहे. मंदिरला चालून झाले 4-5 दिवस झाले. मला वेळ नव्हता, थोडा बाहेर गेलो, ब्लॉगवर टाकला नव्हता. चला बघू पुढे. मित्रांनो, आपण आता विरार वेस्टवरनं निघालो आहोत. आपली बाईक घेऊन बाईकवरनं आपण निघालो आहोत. वेस्टवरनं आपण ब्रिज क्रॉस करणार आहे. युवा कॉलेजचा तिकडनं चंदनचा रोड पकडणार आहे आणि तिकडे लेफ्ट साईडला RTOच्या मागे मात्र एक नवीन आता ब्रिज चालू झालं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. नवीन ब्रिज आत्ताच चालू केले आहे, हप्त्याभरापूर्वी. तिकडनं खालनं नवीन ट्रेनचं ट्रॅक टाकलेले आहेत. ते कसले माहीत नाही, पण तिकडनं नवीन ब्रिज चालू केलं आणि त्याच्यात पुढे हे मंदिर आहे. तर बघा पुढे व्हिडिओमध्ये. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हाच तो ब्रिज, नवीन ब्रिज आता ओपन झालेला आहे. खालनं नवीन ट्रॅक टाकलेलं आहे ट्रेनचं. ते कुठनं जाते माहिती, पण गुजरात ट्रॅक आहे तो, एवढा माहिती आहे. भिवंडी गुजरात. आणि हे बघा, डाव्या साईडला दिसतं आहे अप्रतिम सौंदर्य डोंगर असं, आणि तो ट्रॅक खाली दिसतो आणि समोरच ते दिसतंय ते मंदिर डाव्या साईडला. ते बघा, द्वारकाधीश मंदिर. तिकडे आपण चाललो आहोत. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत ऑलमोस्ट मंदिराकडे. मंदिर आपल्या समोरच आहे, 100 मीटर अंतरावरती आहे. गाडी चालवण्यामुळं आपल्याला शूटिंग करता नाही आलं. तुम्हाला दिसत असेल बाजूचं वातावरण, गाडी पंडाल बिंडाल बांधलेलं आहे पूर्ण. एंट्री अशी सोय आहे इकडे थांबायची. पुढे जाऊन आपण मंदिर बघूया. चला. शीश नवाऊं, ओ मोहन कृष्ण मुरारी.
मित्रांनो, तुम्ही बघत असाल हे मंदिरचं बांधकाम किती अवाढव्य आहे ते, आणि एवढं सुंदर बांधकाम केलेलं आहे. आपल्याला खरोखर असं वाटते की आपण खरोखर द्वारकाधीश मंदिर म्हणजे जे आहे गुजरातमध्ये तिकडे आलेलो आहोत. आपण भाग्यवान आहोत की आपण विरारमध्ये राहतो, मुंबईमध्ये राहतो, मुंबईच्या जवळच आहे आणि मंदिर आपल्याकडे बांधलं गेलं आहे. श्री हितेंद्र ठाकूर यांच्या आशीर्वादाने हे मंदिर बांधलं गेलं आहे. खरोखर छान आहे. मित्रांनो, तुम्ही एकदा या दर्शन करा. पूर्णपणे ढोलपुरी मार्बलचा उपयोग केलेला आहे. तुम्ही ते स्ट्रक्चर बघाल, अप्रतिम स्ट्रक्चर आहे. बघताच तुम्ही प्रेमात पडल त्या स्ट्रक्चरचं. एवढं छान केलेलं आहे. प्रत्येक डिझायनिंग, एक एक गोष्ट बघण्यासारखी आहे. हर एक खांब्यामध्ये मूर्तीमध्ये डिझाईन म्हणजे मूर्ती डिझाईन केलेली आहे. हर एक स्ट्रक्चर तुम्ही आधी बघत असाल, श्रीकृष्णाचे रूप आहेत ते कोरलेले आहेत आतमध्ये. बघणार का बरंच आपण एका शूटिंगमध्ये काय व्हिडिओमध्ये ते दाखवू शकत नाही तुम्हाला. तुम्ही विरारला व्हिजिट करा. हे मंदिर आपण भाग्यवान आहोत, आपलं मंदिर भेटलं आहे. द्वारकाधीश मंदिर आपल्या इकडे आलेलं आहे. स्वतःहून देव आपल्यासाठी आलेला आहे असं बोलायला काही हरकत नाही. तुम्ही या दर्शन घ्या. मूर्ती तर बघाल तर एकदम अप्रतिम मूर्ती, आणि जी मूर्ती आहे ना, जशी ती रामाची मूर्ती अयोध्येमध्ये सेम त्यांनी म्हणजे मूर्ती घडवली आहे ते लोकच आहेत, त्या लोकांनी घडवलेली आणि तीच मूर्ती आणि सेम दगड यूज केलेला आहे. ही खास गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि जे कारागीर होते राम मंदिरचे त्याच कारागीरने हे मंदिर बनवलेलं आहे. आपण आता निघालो आहोत मंदिरहून. रस्त्यात घरच्या ठिकाणी म्हणजे घरी जायला निघालो आहोत. बरीच गर्दी होती तिकडे काय, आणि परत घोषणाबाजी चालू होती म्हणजे आपलं काय व्हिडिओमध्ये बोलता नाही आलं. फक्त शूटिंग काढले. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, एन्जॉय करा, लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला, टेक केअर, बाय, सी यू.